नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पोंदे, डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी गणित. आजचा दिवस 23वा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिवस 23वा यामध्ये क्षेत्राचे नाव संख्यांवरील क्रिया, घटकाचे नाव विभाज्यता आणि उपघटक विभाज्यता म्हणजेच आजच्या भागामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा भाग आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. मी माझ्या चॅनलवर NMS एक्झाम म्हणजेच राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मॅथ्स सायन्स सेमी इंग्रजी माध्यम आणि गणित आणि विज्ञान मराठी माध्यमचे व्हिडिओज नेहमीच अपलोड करीत असतो. आपण माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. चला तर मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, अध्ययन निष्पत्तीमध्ये बघा, या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या सांगता येतात. म्हणजे आजच्या व्हिडिओनंतर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या कशाला म्हणतात, कोणती 2ची कसोटी कोणती, 5ची कसोटी कोणती, 10ची कसोटी कोणती, त्यावर आधारित सराव एक्झाम्पल ह्या सर्व भाग आपण बघणार आहोत. चला थोडं समजून घेऊया. आता दोन्ही विभाज्यतेची कसोटी. आता दोन्ही विभाज्यतेच्या कसोटीमध्ये काय आहे बघा, संख्येच्या एकक स्थानी म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते, म्हणजे त्या संख्येला 2ने भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 2ने विभाज्य म्हणजे काय, एकक स्थानचा अंक कशाला म्हणतात. बघा, आता या ठिकाणी आपण थोडं सविस्तर समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समजा इथे 422 ही संख्या आहे. या ठिकाणी मित्रांनो 422 या संख्येमध्ये हा जो पहिला अंक आहे हा कोणता स्थान आहे, एकक स्थानचा अंक आहे, युनिट प्लेस म्हणतात. आणि त्यानंतरचा पुढचा अंक दशक स्थान म्हणजे टेन्स प्लेस, त्यानंतर शतक म्हणजे 100 प्लेस. म्हणजे हा जो या स्थानचा जो अंक आहे, तसा आणखीन दुसरे उदाहरण घेऊ आपण. या ठिकाणी घेऊ आपण 16, हा अंक एकक स्थानचा अंक आहे. आणखीन एखादं उदाहरण घेऊ आपण 17, हा अंक कोणता आहे, एकक स्थानचा अंक आहे. नंतर या ठिकाणी आपण घेऊ 10,252, या ठिकाणी ही संख्या एकक स्थानचा अंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्या उजवीकडून जे पूर्णांक संख्या असते, उजवीकडून जो पहिला अंक असतो त्याला आपण एकक स्थानचा अंक म्हणतो. आणि या एकक स्थानचा अंक यापैकी जर असेल 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर यापैकी कोणतेही अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजे या ठिकाणी 422 ही संख्या 2ने काय विभाज्य आहे. 16 एकक स्थानचा अंक 6 आहे म्हणून ही संख्या 2ने विभाज्य आहे. मित्रांनो, या ठिकाणी 17 ही संख्या बघा, या ठिकाणी एकक स्थानचा अंक 7 आहे, ही 2, 4, 6, 8 यापैकी अंक नाही म्हणून ही संख्या 2ने विभाज्य नाही. आणि 10,252 या ठिकाणी या संख्येचा एकक स्थानचा अंक 2 आहे म्हणून ही संख्या काय 2ने विभाज्य आहे. आता पुढची कसोटी आपण बघणार आहे 5ची कसोटी. बघा मित्रांनो, 5च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये काय दिलेलं आहे, संख्येच्या एकक स्थानी 0, 5 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य असते. आता एकक स्थानचा अंक आपण आताच बघितला का, आपण काही संख्या या ठिकाणी घेऊ 215, 15,957, 1241, 1525, 125, 120, 130 ह्या वेगवेगळ्या संख्या आपण घेतल्या. आता बघा मित्रांनो, काय म्हणते 5च्या कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक हवा. यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य असते. आता बघा 215 मध्ये 5 एकक स्थानी आहे म्हणून ही 5ने विभाज्य आहे. या ठिकाणी 15,957 या संख्येमध्ये 7 हा एकक स्थानी आहे म्हणून ही 5ने विभाज्य नाही आहे.
ही 215 पाचनी विभाज्य आहे. आता 1241 मध्ये 1 हा एकक स्थानी आहे म्हणून ही 1 एकक स्थानी असल्यामुळे ही संख्या पाचनी विभाज्य नाही आहे. आता बघा 1525 मध्ये एकक स्थानाचा अंक 5 आहे म्हणून ही संख्या काय आहे, पाचनी विभाज्य आहे. आता बघा 130 मध्ये एकक स्थानाचा अंक कोणता आहे, 0 आहे म्हणून ही संख्या पाचनी विभाज्य आहे. आता 120 मध्ये एकक स्थानाचा अंक कोणता आहे, 0 आहे म्हणून ही संख्या पाचनी विभाज्य आहे. समजलं मित्रांनो? या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करू शकता. यानंतर बघा पुढचा भाग बघू आपण. आता पुढची कसोटी आहे मित्रांनो 10ने विभाज्यतेची कसोटी. म्हणजे 10ची कसोटी आपण बघणार आहोत, नंतर आपण बघणार आहोत 3ची कसोटी. पहिल्यांदा आपण 10ची कसोटी बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो 10च्या कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 10ने भाग जातो. आता तुम्हाला काय करायचंय, हे सर्व व्हिडिओ पॉज करून ह्या सर्व गोष्टी लिहून काढायच्या. 5ची कसोटी, 2ची कसोटी, 10ची कसोटी आणि त्या संबंधित घेतलेले एक्झाम्पल सुद्धा स्क्रीनशॉट काढून तुम्ही वहीमध्ये नोंदवून करून ठेवा. बघा मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानी पाहिजे आपल्याला फक्त 0. 0 असेल तर ती संख्या 10ने विभाज्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजा आपल्याकडे 10, 1, 100, 1000 अशा संख्या, 250, 2540, 9130 ह्या ज्या संख्या आहेत या ठिकाणी बघा एकक स्थानी 0 आहे. बरोबर आहे, हे सर्व एकक स्थानी 0 आहे. त्यानंतर या ठिकाणी 250 मध्ये एकक स्थानी 0 आहे, 240 मध्ये 2540 मध्ये एकक स्थानी 0 आहे आणि 9130 मध्ये एकक स्थानी 0 आहे. ह्या सर्व संख्या कशाने 10ने विभाज्य आहे. आता आपण आणखीन एखादी घेऊ 4251 किंवा 4265. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानाचा अंक बदललेला आहे, 0 नाही आहे म्हणून ह्या संख्या काय आहे 10ने विभाज्य आहेत का, नाहीत. आणि इतर सर्व संख्या कशा आहेत 10ने विभाज्य आहेत. बघा यानंतर मित्रांनो पुढचा भाग आपण बघणार आहोत 3ने विभाज्यतेची कसोटी म्हणजे 3ची कसोटी. आता 3च्या कसोटीमध्ये आपण एक महत्वाची कसोटी आहे ती आपल्या लक्षात घ्यायची आहे. बघा मित्रांनो 3ची कसोटी काय म्हणतो, 3ची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकांची बेरीज किंवा त्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो 924. बघा आता ही 924 ही जी संख्या आहे 924 यांच्या अंकांची बेरीज करा बरं मित्रांनो. बघा अंकांची बेरीज कशी करता येईल, अंकांची बेरीज या ठिकाणी आपण घेऊ अंकांची बेरीज. अंकांची बेरीज काय करता येईल आपल्याला अंकांची बेरीज. बघा 9 अधिक 2 अधिक 4 यांच्या अंकांची बेरीज करू आपण. 9 अधिक 2 किती झाले 11, 11 आणि 4 झाले 15. मित्रांनो 3च्या पाड्यामध्ये किंवा 3च्या टेबलमध्ये 15 येतो ना, 5 तिरी 15 म्हणजे 15ला 3ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. निशेष म्हणजे बाकी 0 असायला हवी, बरोबर आहे ना. म्हणजे आपण जर 15ला 3ने जर भागलं तर 5 तिरी 15, 15 मधून 15 गेले 0 म्हणजे बाकी 0 राहणे म्हणजे निशेष भाग जाणे. म्हणजे या ठिकाणी बघा 3 या संख्येने 924ला पूर्ण भाग जातो म्हणजे हा 924 इज डिव्हिजिबल बाय 3. त्यानंतर मित्रांनो 924ला 3ने भाग जातो. यानंतर आहे 315. 315च्या अंकांची बेरीज किती आहे सांगा बरं. 315 या संख्येच्या अंकांची बेरीज जर केली आपण तर 3 अधिक 1 4 आणि 4 आणि 5 आणि 4 9. 9 या संख्येला 3ने निशेष भाग जातो म्हणून 315ला सुद्धा कितीने 3ने भाग जातो. आता 849च्या अंकांची बेरीज करा. 849 8 आणि 4 किती झाले 8 4 12, 12 आणि 9 12 आणि म्हणजे या ठिकाणी 21 होते मित्रांनो. या ठिकाणी बेरीज होते 21. आता ही जी झाली 21 या संख्येला 3ने भाग जातो का 7 तिरी 21 हो 3ने भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा कितीने 3ने भाग जातो.
मित्रांनो, यानंतर पुढची संख्या घेऊ आपण 255. आता या 255 या संख्येला अंकांची बेरीज करा बरं, किती होते? 2 आणि 2 4 आणि 5 9. 9 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे 3च्या टेबलमध्ये 9 येतात. याचा अर्थ आपण काय म्हणू की ही जी संख्या आहे 225 ला कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. परंतु या ठिकाणी 255 संख्या दिलेली आहे, म्हणून आपण 255 घेऊ मित्रांनो. किती घेऊ आपण? 255. आता 255च्या अंकांची बेरीज किती आली? 255 5 आणि 5 10 आणि 2 12. या 12ला सुद्धा 3 ने भाग जातो, म्हणून 255ला सुद्धा 3 ने भाग जातो. यानंतर पुढचा भाग बघूया आपण, 4च्या विभाज्यतेची कसोटी. मित्रांनो, वरील आपण जे पाहिले 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची कसोटी, 10ची कसोटी, या कसोट्या तुम्हाला सर्व वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. वर्ग 11वी 12वी पर्यंत ह्या सर्व कसोट्या तुम्हाला उपयोगी पडणार आहेत, म्हणून ह्या सर्व व्यवस्थित लिहून काढा आणि त्याचे व्यवस्थित रिडिंग घेऊन त्या समजून घ्या. आता यानंतर आपण बघा, आपल्याला बघायची आहे 4ची कसोटी. मित्रांनो, 4च्या कसोटीमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं? ज्याप्रमाणे 2ची कसोटी आहे त्याचप्रमाणे ही 4ची कसोटी आहे. थोडासा बदल आहे. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 4ने विभाज्य असते. 2च्या कसोटीमध्ये काय पाहिलं? फक्त एकक स्थानच्या अंकाला 2ने भाग जात असेल किंवा एकक स्थानचा अंक समसंख्या असेल किंवा 2 4 60 0 2 4 60 यापैकी अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असतो. या ठिकाणी 4चे विभाज्यते कसोटीमध्ये काय? एकक स्थान आणि दशक स्थान किंवा दशक स्थान आणि एकक स्थान, हा जो ही जी संख्या तयार होते या ठिकाणी बघा, दशक आणि एकक स्थान या मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4ने निश्चित भाग जाते असेल तर ती संख्या 4ने विभाज्य असते. या ठिकाणी बघा 756. मित्रांनो, या ठिकाणी 56 ही जी संख्या तयार झालेली आहे, या 56 या संख्येला 4ने भाग जातो ना, 4ने निश्चित भाग. 4 1 4, या ठिकाणी 1चा भाग गेला. बघा, आपण थोडंसं व्यवस्थित लिहून काढून बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणते? 4 1 4, 1चा भाग गेला. 5 मधून 4 गेले, 1 राहिले आणि 4 16, म्हणजे या ठिकाणी 16 मधून 16 गेले, 0 राहिला. म्हणजे 56ला 4ने निश्चित भाग जातो. याचा अर्थ 756ला सुद्धा 4ने निश्चित भाग जातो. आता दुसरं गणित बघूया आपण. या ठिकाणी 924 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या झाली आहे? 24. 24ला कितीने 4ने भाग जातो का? आपल्याला माहित आहे 6 चूक 24, 6 चूक 24, म्हणजे या ठिकाणी निश्चित भाग गेला, बाकी 0 राहिली, याचा अर्थ निश्चित भाग गेला. म्हणजे 924ला सुद्धा काय ने 4ने निश्चित भाग जातो किंवा विभाज्य आहे, किंवा ही 924 ही संख्या 4ने विभाज्य आहे असं पण आपल्याला म्हणता येते. मित्रांनो, यानंतर आहे 212 या संख्येचा एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती? ती आहे 12. 12 या संख्येला 4ने भाग जातो, म्हणजे ती संख्या 4ने विभाज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता पुढे बघा मित्रांनो, 848 या संख्येला मध्ये एकक स्थान आणि दशक स्थान किंवा दशक स्थान आणि एकक स्थान अंक मिळून कोणता अंक झाला? 48 म्हणजे 48 आणि 12 म्हणजे या संख्येला 4ने भाग जातो, म्हणजे 848ला सुद्धा 4ने भाग जातो. आणि पुढे आहे 252 या संख्येचा दशक स्थान आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या आहे किती? फक्त 52. आणि 52 या संख्येला कितीने भाग जातो? 13 म्हणजे या ठिकाणी 52 या संख्येला 4ने निश्चित भाग जातो किंवा 4ने भाग जातो, म्हणून 252 या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. आलं का लक्षात मित्रांनो? या ठिकाणी तुम्ही कॉमेंटमध्ये मला कॉमेंट्स करून सांगा की ह्या कसोट्या तुम्हाला कशा वाटल्या. तर या गोष्टीची तुम्ही कॉमेंट जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही चॅटबॉक्समध्ये किंवा कॉमेंट्समध्ये तुमचं स्वतःचं नाव, शाळेचं नाव जरूर लिहा. त्यानंतर पुढची कसोटी आपण बघणार आहोत 9ची विभाज्यतेची कसोटी. मित्रांनो, 9च्या विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये जर कोणत्याही संख्येतील
अंकांच्या बेरजेला 9ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 9ने विभाज्य असते असं आपण म्हणतो किंवा 9ने विभाज्य असते. आता हा भाग आपण थोडासा आणखी सविस्तर उदाहरणासकट बघणार आहोत. बघा या ठिकाणी दिलेलं आपल्याला की जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने निश्चित भाग जाते, जसं 3च्या कसोटी होती, 3च्या कसोटीमध्ये काय पाहिलं आपण, कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. या ठिकाणी 9ने आहे तर 9ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 9ने विभाज्य असते. आता या ठिकाणी मित्रांनो 756 या संख्येच्या अंकांची बेरीज पहा बरं. 7 + 5 + 6, बघा 7 + 5 12, 12 आणि 6 18. आता 18च्या टेबलमध्ये 9 येतो, म्हणजे 9च्या टेबलमध्ये 18 येतो. 9 1 9, 9 2 18, म्हणजे 18ला 9ने निश्चित भाग जातो. याचा अर्थ काय, 756 या संख्येला 9ने निश्चित भाग जातो. बरोबर ना. जशी 3ची कसोटी आहे तशीच 9ची कसोटी आहे. आता तुम्हाला ह्या दोन्ही कसोट्या थोड्याशा कम्पेअर करून घ्यायच्या आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं. आणि तुम्ही जर तुलना केली दोन्ही याची, कम्पॅरिझन केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर मित्रांनो 324 ही संख्या घेतली आपण. 324च्या अंकांची बेरीज किती, 3 + 2 + 4, किती झालं, 3 आणि 2 5 आणि 4 9, म्हणजे या 9 या संख्येला 9ने भाग जातो, म्हणून ही संख्या 9ने विभाज्य आहे. मित्रांनो पुढे दिलेलं आहे 252. 252 ही संख्यांच्या अंकांची बेरीज किती, 2 + 5 + 2, म्हणजे 9, म्हणून 9ला 9ने भाग जातो, म्हणून 252 ही संख्या 9ने विभाज्य आहे. बरोबर की नाही. त्यानंतर आपण घेऊ 828. 828च्या अंकांची बेरीज किती, 8 + 2 + 8, म्हणजे 8 आणि 8 16 आणि 2 18, म्हणजे 18ला 9ने भाग जातो, म्हणून 828 या संख्येला 9ने विभाज्य आहे किंवा 9ने भाग जातो असं आपण म्हणतो. आणि शेवटचं आहे 999. 9 + 9 + 9 म्हणजे 27. 9च्या पाड्यात 27 येतात, म्हणून ही संख्या 9ने विभाज्य आहे. मित्रांनो ह्या कसोट्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुलना करायची आहे 9ची कसोटी आणि 3ची कसोटी, या दोन कसोट्यांची तुलना करायची आहे. जर 2 आणि 4ची कसोटी तर त्याची तुलना करायची आहे. 5 आणि 10ची तुलना करून लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर पुढचा भाग आपण बघूया मित्रांनो. सराव करूया या सत्रामध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा प्रश्न 1, खालील संख्या वाच, त्यापैकी कोणत्या संख्या 2ने 5ने आणि 10ने विभाज्य आहे ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. आता आपल्याला हे प्रश्न तुम्हाला सराव प्रश्न आहे, हे तुम्हाला वेगळ्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे मित्रांनो, आणि हे सोडवायचे आहेत. अगोदरच्या तुम्हाला ज्या विभाज्यतेच्या कसोटी आहेत त्या तुम्हाला वहीमध्ये लिहून लक्षात घ्यायचे आहेत, पण हा जो तुमचा आहे ही हा कृतीपत्रिका जी आहे, या कृतीपत्रिकामधला हा सराव आहे, हा तुम्हाला तुमच्या सरांना दाखवायचा आहे. तर एक लक्षात घ्यायचं, ह्या सर्व सराव तुम्हाला सोडवायचा आहे. बघा आता या ठिकाणी 2ने 5ने 10ने विभाज्य संख्या ओळखायची आहेत. आता आपल्याला इथे पहिली संख्या आहे 135. एकक स्थानचा अंक बघायचा किती आहे, 5, म्हणून ही संख्या फक्त 5ने विभाज्य आहे, कारण आपण 5च्या विभाज्यतेची कसोटी बघितलेली आहे. एकक स्थानचा अंक 5 असेल किंवा 0 असेल तर ती 5ने विभाज्य आहे. आणखीन बघा मित्रांनो 264. 264 या संख्येचा एकक स्थानचा अंक बघा किती आहे, 4 आहे. आता एकक स्थानचा अंक 264 आहे, एकक स्थानचा अंक 4 आहे, म्हणून ही संख्या कशी 2ने विभाज्य आहे, म्हणून 564 ही संख्या आपण 2ने विभाज्य लिहू. त्यानंतर बघा 475 एकक स्थानचा अंक आहे किती आहे, 5, म्हणून ही संख्या फक्त 5ने विभाज्य आहे, म्हणून 475. नंतर बघा 650 एकक स्थानचा आहे 0, म्हणून 0 आहे, तर मग किती 650 म्हणजे 2ने विभाज्य आहे. 0 आहे म्हणून मित्रांनो 650 ही संख्या 5ने विभाज्य आहे, कारण 5ची कसोटी सुद्धा अशीच आहे. एकक स्थानचा अंक 0 असेल किंवा 5 असेल तर ती 5ने विभाज्य असते. एकक स्थानचा अंक 0 2 4 6 8 यापैकी असेल तर ती 2ने विभाज्य असते, आणि एकक स्थानचा अंक 0 असेल तर ती 10ने सुद्धा विभाज्य असते, म्हणून ही 10ने सुद्धा विभाज्य आहे. आता 400 एकक स्थान, विद्यार्थी मित्रांनो 400 मध्ये एकक स्थानचा अंक 0 आहे, म्हणून ही संख्या 2ने विभाज्य आहे.
आणखीन कितीने विभाज्य आहे? ही संख्या आपल्याला 5ने विभाज्य आहे आणि ही संख्या 10ने सुद्धा विभाज्य आहे. मित्रांनो, यानंतर आहे 638. या ठिकाणी एकक स्थानचा अंक 8 आहे, म्हणजे ती फक्त 2ने विभाज्य आहे. बघा 606 ही संख्या फक्त 2ने विभाज्य आहे, कारण एकक स्थानचा अंक किती आहे? 6 आहे. त्यानंतर मित्रांनो 508 एकक स्थानचा अंक किती आहे? 8 आहे, म्हणून ती फक्त 2ने विभाज्य आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा 9009 ही जी संख्या बघा, या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक 9 आहे, म्हणजे 2ने विभाज्य नाही, 5ने नाही आणि 10ने नाही. म्हणजे ही संख्या कोणत्याच संख्येने विभाज्य आहे का? नाही. म्हणजे 2, 5 आणि 9 यापैकी कोणत्याच संख्येने विभाज्य नाही. नंतर 5535 ही संख्या 5ने विभाज्य आहे. का बरं 5ने विभाज्य आहे? चॅटबॉक्समध्ये जरूर लिहा. कारण ही संख्या एकक स्थानचा अंक किती आहे? 5 आहे. आणि 6580 ही संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहे? 6580 10ने विभाज्य आहे, कारण एकक स्थानचा अंक 0 आहे. नंतर या ठिकाणी 6580 ही संख्या 2ने विभाज्य आहे, कारण एकक स्थानचा अंक 0 आहे. आणि 6580 ही 5ने सुद्धा विभाज्य आहे, कारण ही एकक स्थानचा अंक किती आहे? 0 आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ही पहिला जो प्रश्न आहे हा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि एकदा उदाहरण सोडवताना त्या कसोट्या बघा, त्या तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे. त्या वहीमध्ये लिहा, तुमच्या स्टडी रूममध्ये त्या लिहून ठेवा आणि सतत त्याचं वाचन करा. यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? 2ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही 3 अंकी संख्या लिहा. त्यानंतर आपल्याला कोणते 3 अंकी 5 संख्या आपल्याला लिहायची आहे. बघा मित्रांनो, 2ने विभाज्य असणाऱ्या कोणतेही 3 अंकी 5 संख्या, 3 अंकी लिहायचं तर आपण लिहू शकतो. या ठिकाणी आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक 2, 4, 6, 8 पाहिजे. आपण लिहिलं 210. एकक स्थानचा अंक 0 आहे. त्यानंतर आपण घेऊ मित्रांनो 3 अंकी पाहिजे, म्हणजे 300 किती घेऊ आपण? 312. बघा एकक स्थानचा अंक 2 आहे. नंतर आपण घेऊ 416, म्हणजे 0, 2, 4, 6. आपण घेऊ 514, 4, 6 आणि आपण घेऊ 728. एकक स्थानचा अंक 8 आहे. झाली का 5? तर या कोणतीही 3 अंकी संख्या आपल्याला लिहिता येतात. म्हणजे आपल्याला 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक पाहिजे. म्हणून ही झाली आपली प्रश्न क्रमांक 2 मधलं पहिल्याचं उत्तर. आता 5ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही 3 अंकी संख्या, मित्रांनो फक्त एकक स्थानचा अंक काय पाहिजे? 5 पाहिजे. 515, 415, 925, त्यानंतर मित्रांनो 685, 895. ह्या सर्व संख्या काय आहेत? 5ने विभाज्य आहे. फक्त एकक स्थानचा अंक काय हवा आहे? 5 हवा आहे. आणि 10ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही 3 अंकी संख्या, मित्रांनो या ठिकाणी आपण 130. बघा एकक स्थानचा अंक 0 पाहिजे. 290 एकक स्थानचा अंक 0. 480 एकक स्थानचा अंक 0. नंतर 890 एकक स्थानचा अंक 0. 770 एकक स्थानचा अंक 0. म्हणजे ह्या झाल्या 10ने विभाज्य असणाऱ्या कोणतेही 3 अंकी 5 संख्या. अशा तुम्ही कितीतरी संख्या वेगवेगळ्या लिहू शकता. यानंतर मित्रांनो पुढचा भाग आपण बघणार आहोत. सोडून पाहूया. यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, बघा प्रश्न पहिला आहे, खालील संख्या वाच, त्यापैकी कोणत्या संख्या 3ने, 4ने आणि 9ने विभाज्य आहेत किंवा 9ने विभाज्य आहेत त्या ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. तर 3ची कसोटी आपल्याला माहित आहे. 3 आणि 9ची कसोटी म्हणजे अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य आहे. 9ने भाग जात असेल तर 9ने विभाज्य आहे. आणि मित्रांनो ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या संख्येला 3ने भाग जातोच. लक्षात घ्या, 3च्या टेबलमध्ये 9 येतात.
आणि 4ची म्हटलं तर आपल्याला माहिती आहे 4ची कसोटी काय, एकक दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर ती संख्या 4ने विभाज्य आहे. चला तर मग हे उदाहरण आपण सोडवूया मित्रांनो. या ठिकाणी बघूया 3ने विभाज्य तिची कसोटीमध्ये या ठिकाणी 591 ही जी संख्या आहे 591च्या अंकांची बेरीज करा बरं मित्रांनो. 5 अधिक 9 म्हणजे 14 आणि 1 15 म्हणजे 15 या संख्येला 3ने भाग जातो, 9ने जातो का 9च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून 591 या ठिकाणी येईल. बघा आता 91 या संख्येला 4ने निश्चित भाग जातो का बघा बरं. एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून 91 ही संख्या झाली. 4ने जातो का 4 1 4 1चा भाग गेला खाली राहिले 5 आणि 4च्या टेबलमध्ये 51 येतात का नाही. म्हणजे ही संख्या 4ने विभाज्य आहे का नाही. ही संख्या 4ने विभाज्य नाही आणि 9ने तर नाहीच आहे कारण 9च्या टेबलमध्ये 15 येणार नाही. त्यानंतर 264 मित्रांनो अंकांची बेरीज करा. 264 किती 264ला अंकांची बेरीज केली तर 4 आपल्याला 4 आणि 6 10 10 आणि 2 12 म्हणजे 12 या संख्येला ही जी 12 संख्या आहे याला 3ने भाग जातो म्हणून या ठिकाणी 264 येईल. पण मित्रांनो या ठिकाणी बघा एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली आहे 64 संख्या तयार झालेली आहे आणि या 64 या संख्येला 4ने भाग जातो म्हणून 264 ही संख्या 4ने विभाज्य आहे. 9ने विभाज्य नाही आहे. यानंतर मित्रांनो पुढची संख्या घेऊया आपण 549. 549 मध्ये अंकांची बेरीज जर केली आपण 5 अधिक 4 अधिक 9 किती होते मित्रांनो 5 आणि 4 9 9 18. बघा या 18 या संख्येला 9ने भाग जातो म्हणून 549 येते. 18 या संख्येला 3ने भाग जातो म्हणून या ठिकाणी 549 बरोबर आहे ना. दोन्ही ठिकाणी 549 ही संख्या येणार आहे. आता पुढे बघणार आहोत आपण 49 एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून झाली 49. 4ने भाग जातो का नाही जात म्हणून ही संख्या 4ने विभाज्य नाही. यानंतर मित्रांनो आपण पुढे बघू. पुढच्यामध्ये बघा पुढची संख्या आपल्याला दिलेली आहे 657. 657च्या अंकांची बेरीज करा बरं. 6 आणि 5 11 आणि 7 18 म्हणजे ही संख्या 3ने आणि 18ने विभाज्य आहे. म्हणजे या ठिकाणी 9ने विभाज्य आहे म्हणजे 657 या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी पण 657 येईल. या दोन्ही संख्या विभाज्य आहे. आता 57 या संख्येला 4ने भाग जातो का बघा या ठिकाणी ही संख्या 4ने विभाज्य नाही आहे 57 म्हणून या संख्येला 4ने भाग जाणार नाही. यानंतर मित्रांनो पुढचा आहे 400. 400 ही संख्या 3ने विभाज्य नाही कारण अंकांची बेरीज 4 आहे. 9ने नाही पण ही 4ने विभाज्य आहे कारण 100 जर 2 शून्य असेल शेवटीला तर 4ने विभाज्य असतो म्हणजे 400 ही संख्या 4ने विभाज्य आहे. नंतर 636 अंकांची बेरीज करा. 6 6 12 आणि 3 15. 6 6 12 आणि 3 15. 15 या संख्येला 3ने विभाज्य आहे म्हणून येते मित्रांनो 636. 36 एकक आणि दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून झाली 36. 36 या संख्येला 4ने विभाज्य आहे म्हणून ही 636 या ठिकाणी. आता ही 9ने विभाज्य नाही मित्रांनो अंकांची बेरीज की 15 आहे म्हणून 9ने विभाज्य नाही. मग आता 612 अंकांची बेरीज करा. 6 आणि 1 7 पण 2 9 9 आहे म्हणजे ही संख्या 612 ही 3ने विभाज्य आहे 9ने विभाज्य आहे आणि एकक दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून झाली संख्या 12 म्हणून ही संख्या 4ने सुद्धा विभाज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा भाग बघूया आपण. त्यानंतर आहे 558 एकक अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज येते 18 म्हणजे 558 ही संख्या 3ने विभाज्य आहे नंतर 9ने विभाज्य आहे आणि 58 या संख्येला जर आपण 4ने भागलं भागून बघा बरं 58 एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून. आता ही झाली 58ला आपण 4ने भागू. बघा मित्रांनो 4ने जर भागलं काय मिळेल 4 1 4 1 राहील आणि 18 याच्या टेबलमध्ये येत नाही 4च्या म्हणून 58 संख्येला 4ने भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 4ने विभाज्य नाही. यानंतर 9039 अंकांची बेरीज करा मित्रांनो. 9 दुने 18 18 आणि 3 21 म्हणजे ही संख्या 3ने विभाज्य आहे पण 9ने विभाज्य नाही आहे आणि 39 ही संख्या 4च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून ती 4ने विभाज्य नाही.
आता बघा 5355 अंकांची बेरीज करा मित्रांनो. 5 तिरी 15, 15 आणि 3 18, म्हणजे ही संख्या 5355 ही 3 विभाज्य आहे. 5355 ही 9 विभाज्य आहे. आणि अंकांची बेरीज आपल्या दशक आणि एकक स्थानाचा अंक 55 आहे, म्हणजे ही संख्या 4 ने विभाज्य आहे का नाही. आणि मित्रांनो बघा 5440 अंकांची बेरीज 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, म्हणजे 3 ने विभाज्य नाही, 9 ने विभाज्य नाही, पण ही 40 ही संख्या 4 ने विभाज्य आहे, म्हणजे 5440 ही 4 ने विभाज्य आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. 45 दिवसानंतर ही वही तुम्हाला सबमिट करायची आहे. तर तुम्ही स्वतंत्र वहीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवा. आजचा दिवस द्यायचा, दिवस 23वा, आणि ही पूर्ण कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. यानंतर मित्रांनो पुढचा भाग आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 यामधला सोडून पाहू मधला. या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे की 3 ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही 3 अंकी संख्या 5 संख्या लिहायचं आहे. मित्रांनो आपल्याला फक्त अंकांची बेरीज किती यायला हवी, अंकांची बेरीज यायला हवी किती, 3 ने विभाज्य यायला हवी किंवा 3च्या पटीतली हवी आपल्याला. या ठिकाणी आपण घेऊ शकतो समजा 400 आपण 21 जर केली, अंकांची बेरीज किती येते मित्रांनो, 4 आणि 2 6 आणि 1 7. तर या ठिकाणी आपल्याला हे नाही घेता येईल, पण आपल्याला आपण 7 न घेता आपण या ठिकाणी 420 अंकांची बेरीज बघा 6 येतो की नाही, 4 आणि 2 6, म्हणजे 3 ने विभाज्य आहे. आपण मित्रांनो अंकांची बेरीज आणायचं आहे आपल्याला 3 633 बघा आली की नाही, तर 3 ने विभाज्य आहे, कारण 6 आणि 3 9 आणि 3 12. नंतर आपल्याला घ्यायचं असेल 3 अंकी संख्या 963 बघा, अंकांची बेरीज किती येते 18. म्हणून त्यानंतर मित्रांनो आपण घेऊ 123 अंकांची बेरीज येते 6, म्हणून 3 ने विभाज्य आहे. आणि मित्रांनो आपण घेऊ आता 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 बघा 522 ही संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे. तर अशा पद्धतीनं अंकांची बेरीज फक्त 3च्या पटीत किंवा असायला हवी किंवा 3 ने विभाज्य असायला हवी, म्हणजे ती संख्या 3 ने विभाज्य आहे. 4 ने विभाज्य संख्या 3 अंकी कोणतीही संख्या 5. मित्रांनो 4च्या पटीतील संख्या हे दशक आणि एकक स्थानाचा अंक असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर आपण घेतलं 504 बघा, या ठिकाणी ही संख्या 4 ने विभाज्य आहे. नंतर मित्रांनो जर आपल्याला घ्यायचं असलं आपण घेऊ 812, ही संख्या एकक आणि दशक स्थानाचा अंक मिळून तयार होणारी संख्या आहे, किंवा दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून तयार होणारी संख्या 12 आहे. 4च्या टेबलमध्ये 12 येते, म्हणून ही संख्या 4 ने विभाज्य आहे. मित्रांनो या ठिकाणी घेऊ आपण 616 बघा, ही संख्या दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून 16 आहे, म्हणून ही 4 ने विभाज्य आहे. मित्रांनो 900 या ठिकाणी 20 घेऊ, 920 ही संख्या सुद्धा 4 ने विभाज्य आहे, कारण 20 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. आणि या ठिकाणी घेऊ आपण 224 ही संख्या सुद्धा 4 ने विभाज्य आहे, कारण 24 संख्या 4 ने विभाज्य आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे 9 ने विभाज्य असणाऱ्या कोणतीही 3 अंकी संख्या. आता आपल्याला फक्त अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असायला पाहिजे. आता आपण समजा घेतलं मित्रांनो 963 बघा, या ठिकाणी यांची बेरीज 18, म्हणून ही संख्या 9 ने विभाज्य आहे. नंतर मित्रांनो आपण घेऊ आपण 363 बघा, ही संख्या 3 ने विभाज्य आहे, अंकांची बेरीज 18 आहे. 999 यांची अंकांची बेरीज 27 आहे, म्हणून 3 ने विभाज्य आहे. बघा मित्रांनो 810 अंकांची बेरीज आहे 9, म्हणून ही संख्या 3 ने विभाज्य आहे. बघा मित्रांनो 702 ही संख्या सुद्धा 9 ने विभाज्य आहे, कारण ही या संख्यांची अंकांची बेरीज आहे 9, म्हणून ही संख्या 9 ने विभाज्य आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व संख्या लिहायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही संख्या लिहा, फक्त त्यांच्या अंकांची बेरीज 9 ने विभाज्य असेल तर 9 ने ती संख्या विभाज्य असते. आता यानंतर बघा या ठिकाणी ह्या दीक्षा ॲपच्या लिंक दिलेल्या आहेत, हे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. मला हे समजले, मला 3 व 4च्या विभाज्याची कसोटी माहीत आहे, आणि मला 3 व 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या ओळखता येतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासून घेतलेल्या आहेत. ह्या सर्व कसोट्या तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि ह्या नेहमीकरता तुम्हाला उपयोगी पडणार आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.